तर मंडळी, आपली पावसाळी सिरीजची ही तिसरी भाजी सुद्धा बनवलेली आहे आणि दिसते की नाही छान. आणि ही भाजी ना टाकळ्याची आहे. टाकळ्याचं सध्या आमच्या इकडे टाकळा मिळतच नाही आहे. हा खूप मेहनत करावी लागली आम्हाला टाकळ्याची भाजी शोधताना, तेव्हा जाऊन ही भाजी आम्हाला मिळालेली आहे. आणि टाकळ्याच्याच भाजीची मला शक्य झाली, मला पुन्हा जर भाजी अवेलेबल झाली तर एक दुसरी रेसिपी आहे, ती सुद्धा मी टाकणार आहे. कारण पावसाळा आहे तोपर्यंतच टाकळा मिळते आणि तोपर्यंतच भाजी आपल्याला टाकावी लागते. तर मी ट्राय करेन मला परत मिळते का टाकळा, आणि मी नक्की ती भाजी तुमच्यासोबत शेअर करेन. भाजी म्हणण्यापेक्षा एक युनिक डिश आहे, ती मी तयार करणार आहे आणि ती मी तुमच्यापर्यंत शेअर करणार आहे. चला तर सुरुवात करूया रेसिपीला. तर सगळ्यात आधी इथे घेतलेली आहे मी टाकळ्याची भाजी, त्यानंतर खोबरं घेतलेलं आहे, कांदा घेतलेला आहे, मिरची घेतली, तेल घेतलं आणि चवीनुसार आपण वापरणार आहोत भाजीत मीठ. तर आता आपण सुरुवात करूया आपल्या भाजीच्या रेसिपीला. तर इथे सगळ्यात आधी मी कढई ठेवून त्यामध्ये टाकलंय तेल, त्यात टाकते आता थोडीशी मिरची, तर आता त्यामध्ये मी ॲड करणार आहे 1 वाटी घेतलेला हा कांदा. टाकळ्याच्या भाजीचे देखील बरेच फायदे असतात आपल्या शरीराला. जशी मला भाजी रानातून मिळते तशा मी भाज्या ह्या व्हिडिओ करून टाकायला लागली आहे. रानातल्या भाज्या आम्ही सर्व प्रकारच्या ह्या अशाच बनवतो आणि खायला टेस्टी आणि झटपट, जास्त काही खटपटी करण्याची गरज नसते या भाज्यांमध्ये. तर आता त्यामध्ये ॲड करणार आहे मी थोडंसं मीठ, आता मी यामध्ये ॲड करणार आहे घेतलेली भाजी. भाजी जेवढी घेतली ना त्याच्या कितीतरी पटीने ती कमी होते. भाजीचं प्रमाण तुम्ही बघू शकताय किती कमी झालंय ते. टाकळ्याची भाजीला थोड्याफार प्रमाणात पाणी सुद्धा सुटतं. भाजीचा कलर अजूनही थोडा चेंज झालेला नाहीये, तरी मी फक्त 1 ते 2 सेकंद जरा झाकून ठेवणार आहे. चुलीवर एखाद मिनिट लागतो, गॅसवर जास्त वेळ लागणार नाही भाजीला. चुलीवर एकसारखा विस्तव त्याला लागत नसल्यामुळे थोडंसं मी झाकून त्याला शिजवणार आहे. थोडंसं कलर आपल्याला चेंज करून घ्यायचा आहे भाजीचा, तर मी त्याला झाकून घेते. तर मी आता ही भाजीचं ढाकण काढून घेतलेलं आहे. बघू शकताय तुम्ही भाजीचा कलर किती छान चेंज झालेला आहे. आता यामध्ये मी ॲड करणार आहे घेतलेलं आपलं खोबरं. जेवढं प्रमाण घेतलेलं त्याच्यापेक्षा बरेच पटीने कमी झालेले आहे भाजीचं प्रमाण. थोडंसं कांद्याचं प्रमाण ह्या भाजीमध्ये जास्त ठेवायचं. तर आता हे खोबरं टाकून भाजी एकदा परतवून घेऊया आणि भाजी आपण आता चुलीवरून उतरून घेऊया. तर भाजी तयार झालेली आहे. आता भाजी ही उतरवून घेऊया खाली आणि सर्विंग बाउलमध्ये काढून घेऊया. तर बघू शकताय मंडळी, आपली जी भाजी होती टाकळ्याची भाजी बनवून तयार झालेली आहे. जर तुम्हाला ही भाजी आवडली असेल किंवा ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि आपल्या मित्रपरिवारांसोबत नक्की शेअर करा, जेणेकरून तुम्हाला चुलीवरील नवनवीन रेसिपींचे व्हिडिओ सर्वात आधी बघता येतील. धन्यवाद.